नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी दिसून आली। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून हेमंत मनसाराम कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्याच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ, साक्री तालुकाध्यक्ष नामदेव पिंपळे, शहादा तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकुंबे, नवापूर तालुकाध्यक्ष किरण सामुद्रे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून वंचित पक्ष हा सर्वांना न्याय देणारा पक्ष आहे। सर्व घटकातील जनता आमच्या पाठीशी असून सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। आदिवासी समाजाचा विकास, स्थलांतर, आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत असून एक सक्षम व तिसरा पर्याय म्हणून आम्ही या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत, असे उमेदवार हेमंत कोळी यांनी बोलताना सांगितले। सर्व काही पक्षांनी वेगवेगळ्या पक्षांनी अर्ज दाखल केलेले आहेत, अपक्षांनी अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र नंदुरबार जिल्हा ज्या अर्थी आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्हा घोषित करताना ज्या कायद्यान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा आणि वंचित बहुजन आघाडी या प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आमचा हा पक्ष, या पक्षाला न्याय देण्यासाठी संपूर्ण SC, ST, OBC कम्युनिटी आणि अल्पसंख्याक या पक्षाचा मागे संपूर्ण महाराष्ट्रभर उभे आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या ज्यांनी आपल्याला कायद्यान्वये न्याय दिला आहे या पक्षालाही जनता न्याय दिली। बघा, प्रत्येक पक्षाची त्याची जी प्लॅनिंग असते, या 8 तालुक्यांमध्ये जेवढे आमचे पदाधिकारी आहेत सर्व जोमाला लागलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी कॅम्पेनिंग होईल, प्रत्येक ठिकाणी भाषणं होतील, वरिष्ठ नेत्यांच्या सभा होतील आणि त्या आधारे आम्ही सर्व सत्ता पलटून लावू आणि सर्व मतदान आमच्या बाजूने खिचून टाकू। म्हणजे नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असताना या ठिकाणी आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही। आदिवासी समाजाचा मोठा आरोग्याचा प्रश्न आहे, मग सिकल सेल ॲनिमिया असो की बालमृत्यू असो, कुपोषण असो, त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे सिंचन योजना पूर्ण झालेली नाही। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक रस्त्याची जर कंडिशन पाहिली, सातपुड्याची कंडिशन पाहिली, आजसुद्धा सातपुडा हा टुरिझम म्हणून घोषित झाला पाहिजे होता। कुणबी चांगले पॉईंट सातपुड्यात आहे, मात्र स्थानिक नेत्यांचे याकडे लक्ष नाही आणि याच मुद्द्याच्या आधारे आम्ही संपूर्ण इलेक्शन लढणार आहे।